भारतीय हवाई दलानं एलओसी ओलांडून पाकिस्तानात मिराज 2000 विमानानं हल्ला केला। यावेळी 1000 किलो बॉम्बही टाकले। यामध्ये पाकच्या 200 ते 300 दहशतवाद्यांना कंठस्नान दिल्याचं समजतं। आज मंगळवारी पहाटे 3:30 वाजता हा हवाई हल्ला केला। यावर ही तर सुरुवात झाली आहे असं भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे। पाकव्याप्त काश्मीर आमचा असल्यानं आम्ही काहीही करू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे। पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यास भारतानं सुरुवात केली असून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारतानं हवाई हल्ले केले आहेत। जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर बॉम्ब हल्ले करून ते उद्ध्वस्त केले। 10 मिराज विमानाच्या मदतीनं पहाटे 3:30 वाजता 1000 किलो बॉम्बचे हल्ले करण्यात आले आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी सैन्याला फ्री हँड दिल्याची घोषणा दिली होती। भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे केलेल्या कारवाईला केंद्र सरकारनं दुजोरा दिला आहे। भारतीय हवाई दलानं कारवाई करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली। होटगी रस्त्यावरील विमानतळ छोटे असून बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होण्यासाठी जागा खरेदी व दिल्ली व मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी करार झाला आहे। परंतु गेल्या 5 वर्षात या विमानतळाचे कामच पुढे सरकले नाही। होटगी रस्त्यावरील विमानतळासाठी सिद्धेश्वरच्या चिमणीच्या अडथळ्याचे निमित्त करून चांगला चाललेला कारखाना अडचणीत आणण्याचा व नव्याने सुरू झालेला सहजीव निर्मितीचा प्रकल्प बंद पाडण्याचा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, चिमणीला धक्का लागू देणार नाही असा इशारा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे। येस न्यूज मराठीच्या प्रथम वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ शैला धनंजय गोडसे, जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी तथा जिल्हा परिषद सदस्य सोलापूर आणि शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हा। पत्रकारितेत अल्पावधीत सोशल मीडियाद्वारे वेगळा ठसा उमटवणाऱ्या येस न्यूज मराठीला पहिल्या वर्धापन दिनाच्या आभारभर शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय विराज आनंदसिंह मरोड। गेल्या वर्षी बहुतांश अंदाज फोल ठरवत देशाच्या अनेक भागात दडी मारणारा पाऊस यंदा मात्र चांगला बरसेल असा अंदाज स्कायमेट या संस्थेनं वर्तवला आहे। आगामी पावसाळ्यात देशभरात सरासरी इतका पाऊस पडेल असं स्कायमेटनं आपल्या प्राथमिक अंदाजात नमूद केलं आहे। पावसानं गेल्या वर्षी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती। सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून पुण्याचे पणन विभागातील डॉक्टर दीपक तावरे यांची नियुक्ती 20 फेब्रुवारी रोजी झाली। ते मंगळवारी पदभार घेणार होते, पण त्यांच्याकडे कांदा अनुदानाची जबाबदारी असल्यानं पदभार घेणे लांबणीवर पडले आहे। बुधवार किंवा गुरुवारी पदभार घेणार असल्याचं डॉक्टर तावरे यांनी सांगितलं। दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथील लोकसेवा हायस्कूलमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर भरारी पथकांकडून कारवाई करण्यात आली। संबंधित विद्यार्थी कॉपी करत असल्याचा उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकास आढळून आल्यावर ही कारवाई करण्यात आली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलवलं होतं। यावेळी राज्यात 44 लाखांहून अधिक बोगस मतदार असल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली। मतदारांची नावे अधिक वेळा मतदार यादीमध्ये नोंदवली गेल्याची बाब काँग्रेसनं पुराव्यानिशी आयोगापुढे मांडली। दरम्यान या बोगस नावांना वगळण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। येस न्यूज मराठीच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। माननीय श्री विजयजी चौगुले, संस्थापक मी वडार महाराष्ट्राचा आणि वडार समाज राज्यव्यापी समन्वय समिती, रविवार पेठ तालीमाध्यक्ष माननीय दत्ता चव्हाण।
ध्रुव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय आतिश शिंदे, मार्गदर्शक माननीय अरविंद शिंदे, शुभेच्छुक सारा स्टोन क्रशर, सारा एंटरप्राइजेस, ध्रुव बिल्डिंग मटेरियल्स, ध्रुव टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ध्रुव फाउंडेशन, अंकिता जनरल स्टोर्स आणि अरविंद शिंदे मित्र परिवार, रविवार पेठ, वडार समाज, सोलापूर. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67. पत्ता विजयराज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर.